भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को। त्यानिमित्त आपली ही चर्चा बैठक घेण्याचे ठरवले होते, त्यानिमित्त चालू आहे। आजच्या या चर्चा बैठकीत स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना प्रणाम। तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच सर्वांची आई वाराणसी आई, खांद्याला खांदा लावून चालणारी आई, यांना माझा सुद्धा प्रणाम। तसेच मान्य आपला शिवशंकरजी पावळे मुक्काम भुयार यांना माझा प्रणाम, नमस्कार। गिरधरजी लांजेवार मार्गदर्शक नागवी यांना सुद्धा माझा नमस्कार। यादवजी पराटे मार्गदर्शक चंद्रपूर यांना सुद्धा माझा प्रणाम। माननीय दिनेशजी वाणी साहेब मार्गदर्शक भुयार यांना सुद्धा माझा नमस्कार। आणि बाहेरून आलेले मंचकावर बसलेले मार्गदर्शन यांना सुद्धा माझा नमस्कार। आणि इतर जमलेले मनव्या सेवक सेविका बाल आणि थोर मोठे सगळे सेवक येऊन गेलेले आहेत, त्यांना सुद्धा माझा प्रणाम। कारण की वेळ राहिलेली नाही आहे, म्हणून नाहीतर काही हा नाही आहे। मी आपणास उदाहरण देतो। आपल्याला बाबा जुमदेवजींनी जी शिकवण दिली, त्या शिकवणीत आपल्याला देवाचं विसर्जन करायला लावलं। विसर्जन आपण आपल्या घरचं केलं आणि बाहेरचं केलं नाही, पण एका ठिकाणी बाहेरचं असं करण्यात आलं, हनुमान सुद्धा फेकण्यात आलं। आणि वाणीला मालूम आहे, हनुमान फेकला त्या वर्षी माझ्याच गावी राहत होते त्याचे वडील मरण पावले, मग ते गाव सोडून इथे आले। आता त्यावेळेस काय झालं, एका सेवकाच्या घरी सर्व वावरातले देव फेकले आणि हनुमंत जो होता तो काय म्हणे, मी रोज या वावरात येईल आणि हा हनुमंताची दुर्दशा पाहून माझ्या आत्म्याला भोचे, तर मला या मार्गात येऊन काही फायदा होणार नाही म्हणे, मी दुःखीच राहणार म्हणे। मग याचं कसं का करायचं म्हणे, म्हणून त्यावेळेस कार्यकर्ता नव्हतो मी, तेव्हा मग मीने त्याला सांगितलं का याचं बी विसर्जन करू शकता। आखरीने मी 4 सेवक घेऊन गेलो आणि तो हनुमंत एक सबलीचं टोक मारून उचललं आणि बंदीत टाकून एका पाटाच्या किनारी ठेवलं। तर त्या वर्षी म्हणजे सारे लोक माझ्या गावचे पूर्ण जमा झाले आणि आजूबाजूला जमा होऊन काय म्हणत होते की याला येथून हा करा, कोणाला रामभाऊ पटोलेला। पण भगवंताची मर्जी, कारण की बाबा हनुमानजी उपस्थित होते, त्यांनी सर्व गाव एकत्र झालं। पटवाडी सरपंच सगळ्याजवळ रिपोर्ट गेली, तहसीलदाराला रिपोर्ट गेली, पण तहसीलदारानं मला एक होतं कुंभारे, त्यांनी मला विचारलं तहसीलला गेल्यावर, गाव पटोळे साहेब म्हणजे तुम्ही हनुमान फेकल्या, तुमची तक्रार आली आहे म्हणजे तोंडी। म्हणलं ठीक आहे साहेब, तोंडी आली रिपोर्ट तर ठीक आहे, पण याच्यावर काय उपाय करायचा आहे हे मला सांगा। त्यांनी सांगितलं का तुमचा होता, ज्याचा होता त्यांनी फेकला, आम्ही काही करू शकत नाही, सार्वजनिक नाही आहे, काही नाही आहे। मग मी बाबाकडे गेलो। बाबाकडे गेल्यानंतर बाबा म्हणते कसं काय यानं केलं। बाबा म्हटलं माझ्याकडे असं आहे, एक म्हणलं आपल्याकडे म्हणलं सेवक झालेला आहे, त्यांच्या शेतातला हनुमान फेकलेला आहे। बाबा म्हणजे तुला कोण सांगितलं, का फेकला, का कारण होतं मला सांग म्हणे। मी सांगितलं पूजा करणारा नव्हता का तिथं, कोणी पूजा करणारा नव्हता का। म्हणलं होते, पण ते म्हणलं गाव दूर होते, कारण की आजनी 1.5 किलोमीटर, मोयदरा 2 किलोमीटर, शिल्ली 2 किलोमीटर, पूजा करणारे कोणी नव्हते, म्हणून आम्ही तो फेकण्यात आला। तहसीलदार रिपोर्ट गेली आहे का म्हणते, म्हणलं हो। आता याच्यानंतर करायचं नाही म्हणते, जर असं राहिलं तर 4ही कोणत्याच्या शेताच्या म्हणते विचारून शनी कोणी जर म्हणत असते म्हणते का आम्ही सेवा करतो आणि जागा जर म्हणजे एका ठिकाणी तयार करायची आणि तिथं ते मांडायचं। मग बाबांनी त्या वर्षी दौरा घेतला
दौरा घेतल्यानंतर पहिले सोमवार उमरेडले घेतला, नंतर मंगळवारला मला घेतला विनंतीवरून, माझ्या गावी घेतला. तर कच्चा रोड होता. बाबा का म्हणे खडीकरण असेल किंवा रोड खराब असेल तर मी तुझ्या गावी येणार नाही म्हणे, पलटून वापस येईल लागेल म्हणे, पण येणार नाही. बाबा म्हणलं माझ्या गावाला खडीकरण आहे. खडीकरण असल्या कारणाने बाबा आले आणि त्याने ते मला सांगितलं का पक्के झालेले सेवक किती. तर पक्के झालेले सेवक 3च आहेत म्हणलं आणि 7 साध्या कार्यात आहेत. तर म्हणे 3च घराचा शिधा जमा करणे, 3च घराचे पैसे जमा करणे आणि कार्यक्रम करणे. अनेक वाल्याचा म्हणे किंवा ग्रामीण आपल्या याचा साधे कार्यवाल्याचा पैसा गोळा करू नये म्हणे, लगेच तो जेवायला बोलवा म्हणे. मग दुसऱ्या दिवशी मंगळवारी कार्यक्रम झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम होता आणि भजनाचा होता. तर यांच्याच बापाबरोबर एक लाख होता किर्याला, तो होय येलगाव ठाण्याचा, तो दारू पिऊन होता आणि भजनवाल्याला 10 रुपये दिले. 10 रुपये दिल्यानंतर बाबांनी वापस करायला लागले आणि वापस करायला लावले. तर त्यानं शिवागारी केली आणि लोकांच्या चिठ्ठ्या येणं चालू झाल्या माझ्या घरी बाबाजवळ. पण बाबा जुंदेजीने एवढ्या चिठ्ठ्या जमा करून ठेवल्या पण उत्तर दिलं नाही. त्यांचा कोणता प्रश्न शिल्लीवाल्याचा की बाबा हनुमानजी हा कोणता आणि हा हनुमान देवळातला कोणता. तर बाबाने सांगितलं तुम्ही माझ्या किमतीला या, मी तुम्हाला त्याचं उत्तर देईन. जसं आता तुमच्या मानव धर्माची शिकवण आहे, मानव धर्माची आहे तेथे आहे, जो तुमच्या मानव धर्माचा प्रचार आहे तेथे सौराष्ट्र दौरा आहे, भोंगी साधू आहे, ते वाचून काढला तुम्ही. आणि नियमावलीची 7वा नियम पान नंबर 14 तोही सुद्धा वाचून काढला. पण तुम्ही वाचत नाही, पुस्तकाचं वाचन करत नाही आणि जसं आलं तसं तुम्ही वावरून राहिले. मग बाबांनी काय सांगितलं, बाबांनी सांगितलं एवढं. त्यांचं झालं, कार्यक्रम झाला, दुसऱ्याच्या घरी झोपले. एका सेवकाने मग सकाळी नाश्त्याला बोलावलं, पाय झाले, पाणी ठेवलं आणि नाश्ता द्यायला बसले. नाश्ता झाला. त्याने सांगितलं का माझा पोरगा वाईट वागणूक करत आहे. तेव्हा बाबांनी उत्तर काय दिलं, तुझा पोरगा वाईट वागणूक करत आहे आज मला सांगून राहिला, जर मला याच्या अगोदर सांगला असता तर मी तुझ्या याची पाय झोपलो नसतो. एक तर तू आपल्या पोराला अलग कर, नाही तर त्याला सुधरव. पण तो सुधरला नाही आणि त्याला अलग केलं नाही, आपले चालता झाला. सांगा. मग तिथून आम्ही इथं गेलो चापेगडीला. माझं एक कुटुंब, अर्थात देशमुखचं एक कुटुंब, नामदेव भिवळेचं एक कुटुंब, असे 3 कुटुंब होते. तेथे मग आम्ही उतरलो बाबाबरोबर एकाच ठिकाणी, म्हणजे मांढरे रामदासजी मांढरे यांच्या इथं गेलो. पायद्वारे पाणी ठेवलं, हातातले सर्व सेवक जमा झाले आणि त्यानं नाश्ता दिला, चहा दिला. सांगायला बसला की माझी पोरगी एसटी समाजवाल्याला घेऊन पळाली. बाबांनी एकच सांगलं, तू पोरगी पाय नाही तर भगवंत पाय. आखरीले त्याने मरून गेला तरी भगवंत पाहिलं तर पोरीला पाहिलं नाही. नात तिकला नाही, पोरगी होय मा पोरगा जगात चालू आहे. नाही, हे गलत आहे. तुम्ही नियमावली तोडली म्हणून दुःखी होऊन राहिले. माझ्या गावात एक दाढी वाढव, कंगन घालून चुटा वाढव. अरे ना तो हे कसं रे, हे कसं रे. तो शिवा द्यायचा पण काढायचा नाही. म्हणजे लाज वाटते. गिरधर जी लांजीवर यायच्या चेहरे काढले का काय ज्यानं बागात नाही काढले त्याने. मग त्याचे काय झालं, कोणीतरी गुरु झाला, त्याला एक सांगून त्याचा भाऊ माझ्या घरी आला, माफी मागू लागला की इतक्या वेळ माझ्या भावाला माफी द्या. त्याच्या मागून लग्न झाले, लेकूर झाले, खेळायला लागले, पण त्याला पुत्र प्राप्ती नाही. मग माझ्याकडे आल्यानंतर त्याला माफीचे कार्य दिले आणि मी आपल्या मोबाईलवरून व्हॉट्सअप सोडला योगाचा पुत्र प्राप्तीचा. आता डिलेव्हरीची वेळ आलेली आहे. सांगा. म्हणून सेवकानो नियमावली अलग ठेवू नका. मानव धर्माचं जे आहे ते शिकवण शिका, नाही तर इकडून ऐका, इकडून सबलीच्या टोकानं काढून टाका.
असं करू नका. आज तुम्ही कुटुंबाकडे पाहता, पण कुटुंब कोठी चाललाय तुम्हाला. दुसरा कुटुंब जर असेल तर तुम्हाला बुडवायची कोशिश करते. वाणीला मालूम आहे गाव एक झाला, मी एक, पण बाजू नाही दिली मी, अजूनही नाही देऊन राहिलो. मी अनेक वाल्या चावडीत जात नाही, अनेक वाल्या याच्यात दारू वाला जायला काय चाल बाबू. तसाच मी शिवकायले कार्य देईल तर कट देणार नाही. करशील तर कर पूर्ण, नाही तर चालला जा. तसं तुम्ही स्वतंत्र झाले भारत देशातले, स्वतंत्र झाल्यानंतर तुम्ही झेंडा वंदन करता तर इंग्रज लोकांचं काम येतो ना. मग 3 दिवसाचे कार्य घेता तुम्ही. 3 दिवसाच्या कार्यात मला समाधान भेटतो. आणि शेष्टीच्या हवामानाने साधे कार्यवाले कोठे खावाले जातो, पक्कीवाले द्यायची. त्या दिवशी आपल्याच घरी 5 पकवान करायचे, आपले घरचे लोक घ्यायचे, ताट करायचे, जयघोष करायचा, खायचं आपल्या घरी. दुसऱ्या दिवशी त्या त्याच्या घरी खावं. आता वाढ म्हणून माझ्या मुलाने मी मारोडीत आहे, त्याने असंच म्हणलं होतं मामा घासायला, माझ्या घरी आवडल्याला म्हणजे मी तुमच्या घरी जेवणार नाही. आणि त्याचा कार्यकर्ता त्या आपल्या घरी हवन केलं, साधे कार्य खावाले गेलं. सांगा की काय कार्य प्रणाली आहे, का करून राहिले, का करून राहिले. म्हणून हे वेळेले आज जरा कमी आहे. म्हणून तुम्हाला सांगतो हे 4 तत्व, 3 शब्द, 5 नियमाचे पालन करा. आणि आपल्या नियमावली बरोबर नियमावली सुधीने पुस्तकाचे वाचन करा. आणि त्याप्रमाणे तुम्ही वाचाल. मी वाचील, मी वागेल, तुम्ही वागाल. नाही तर आहे तर जमाना चल मेरे साथी तिकडे जाते. म्हणून म्हणतो मुक्या जनावरांवर विश्वास ठेवा, तर या मानवावर ठेवणं का मोठा बेईमान आहे, हरामी आहे. म्हणून मी आता वेळेले आहे, राहिलं नाही, सगळ्यांना बोलायचं आहे. म्हणून मी आता काही चुकलं भुललं असं तर मला माफी द्या. मी रजा घेतो आणि आपला नमस्कार.